नमस्कार. लाल भोपळ्याची भाजी म्हटलं की सगळ्यांचीच खाण्यासाठी नाकं मुरडतात. परंतु एकदा तुम्ही ही भाजी करून बघितली की सर्वच जण आवडीने खातील. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर राई, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण छानपैकी भाजून घ्यावं. आता भाजल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद, त्यानंतर लाल भोपळ्याच्या मोठ्या केलेल्या फोडी टाकून व्यवस्थित या फोडणीमध्ये परतून घेऊयात. अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये ही लाल भोपळ्याची भाजी तयार होते. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित परतून झाल्यानंतर खवलेलं ओलं खोबरं टाकून घ्यात. ओलं खोबरं टाकल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. आता त्यावरती झाकण लावून आपण एक वाफ काढून घेऊयात. लाल भोपळ्याची पटकन भाजी तर तयार झाली आहे. ताटामध्ये वाढून गरमागरम चपातीबरोबर ह्या भाजीचा आस्वाद घ्या आणि शेवटी त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.